आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 24वा. निर्मिती सहाय्य सीमा शेटे. सादर करते देविदास पारखी. मुरल्या छबिल्या अंगावरच्या गोमाशा शेपटीने उडवून लावत होते. ते बैलांचे हाल पाहून त्याच्या डोळ्यात ओल दाटून आली. डोळ्यापुढे त्याच्या 4 महिन्यांपूर्वीचे बैल आले. लठ्ठ गबदूल अंगाचे, लदलद मांस असणारे. अंगाले जरा बोट लावलं तरी सण करायचे नाही. चामडी कशी थरकापून उठायची त्याच्या अंगाची. काय मासोळीवानी चंचलता होती याच्या अंगात. आणि आता तर असे झाले की जसे काही लाकडाचेच आहेत. लुटून दिलं तर बदकन खाली पडतील. तेवढ्यात बबन शेवाळेनं कुठून तरी कडब्याचा भारा आणला. कडबा बैलांच्या गव्हाणीत मोडून टाकला. उल्हासित झालेले बैल कडबा चावायला लागले. ते पाहून दारातून पाहणाऱ्या राघोजीला एकदम बरं वाटलं. पोरास जवळ घेऊन त्याच्या अंगावर हात फिरवावा असं वाटू लागलं. आणि दाताच्या फटीत अडकून बसलेला सुपारीचा तुकडा तो दाताने टोकरू लागला. सकाळची उन्हं चांगलीच वर आली होती. राघोजी शेवाळीची मळकट गादी भिंतीला लागून उभी टाकलेली होती. दाराच्या थोड्या अंतरावर होती, पण दारातून बाहेरचं सगळं त्याला दिसायचं. डोक्याशी 2 उशा घेऊन तो रात्रंदिवस त्या मळकट गादीवर पडून राहायचा. दिवसभर ऊन रखरखत राहायचं. वाऱ्यावरची धूळ घरात उडत जायची. गादीवर, अंगावरच्या घामावर, कपड्यावर बसायची आणि अधूनमधून त्याला डसत राहायची. तो अंग खाजवायचा तर आणखीनच खाज सुटायची. तशातच अशी झोप लागायची अन अशी जाग यायची. केव्हा झोपलो अन केव्हा उठलो त्याचं त्यालाच कळायचं नाही. झोपेचं अन जागेपणाचं अंतरच संपून गेलं होतं. पण झोपेची जी ग्लानी यायची त्या ग्लानीत त्याच्या डोळ्यापुढं काही बाही तरळून जायचं. कधी गावाभोवतीचं सगळं शिवार ढोरांच्या हाडांनी, सापळ्यांनी भरून गेलं आहे असं दिसायचं. जिकडं जावं तिकडं हाडच हाडं. पायांची खुरं नाहीतर शिंगांची शिंगाटं दिसायची. स्वप्नातच तो शेतावर जायला निघायचा, तर ही शिवारभर पसरलेली गाई बैलांची हाडं त्याच्या पाठीशी लागायची. तो पळत राहायचा, घामाघूम व्हायचा. पळत सुटायचा आणि तशातच जाग यायची तर दम लागायचा. आपण तर नळाच्या खड्ड्यात पाय तुटून लंगडे झालो होतो. मग शिवारात कसं काय गेलो होतो? बरं गेलो पण सोडत पळत कसं काय होतो? तो स्वतःलाच कोडं टाकावं तसं विचारत राहायचा, पण कोडं सुटायचं नाही. मग तो मनाच्या खोल विहिरीत उतरायचा आणि तिथंच घुटमळत राहायचा. वरच्या भुईवर घरादारात काहीच ओल उरली नव्हती. त्याच्यासाठी सगळा रखरखाट झाला होता. मनाच्या खोल विहिरीत तरी दुसरं काय होतं? तिथंही तसाच रखरखाट, एकटेपणा, शीगवर वाढत जाणारी उदासी, भलते सलते भास.
कोणीतरी आपल्याजवळ बसावं, आपल्याशी बोलत राहावं असं त्याला खूप वाटायचं. पण कोणीच ती भूक भागवायचं नाही. रामकोर तर आता त्याच्यासाठी आग भरल्या निखाऱ्यासारखीच झाली होती. ती घरात दारात बसलेली असायची तेव्हा त्याला आगटीच्या धगधगत्या शेकाजवळ बसल्यासारखं वाटायचं. मनाला चटके लागायचे, पण काही इलाज नसायचा. बबनने आपल्याजवळ बसावं, आपल्याशी खूप खूप बोलावं असं त्याला वाटायचं. पण बबन त्याच्याच तालात असायचा. पायाला भिंगरी बांधल्यासारखा बाहेर बाहेर पळायचा. अन मग तोही परका वाटायचा. आपल्या पोटचा पोरगा आहे असं वाटायचंच नाही. बबनकडे येता जाता तो व्याकुळ डोळ्यांनी पाहत राहायचा. आपल्याच अंगातून उगवलेलं हे बबनचं अंग म्हणजे दुसरा राघोजी शेवाळेच आहे. तो आपल्यात यावं असं वाटते, पण ते आता येत नाही. झाडावानीच माणसाचं बी आहे. एका झाडाच्या बियातून दुसरं झाड उगवते, पण ते पहिल्या झाडाच्या दूर दूर फटकून उभं राहते. गाईच्या पोटातून बाहेर पडेल वासरू अन बकरीचं बकरू मोठं झालं की तिच्यावरच सवार होते. पंख फुटलं की पाखरू भूर भूर करत दूर उडून जाते. पुढं कधी त्याची अन त्याले जलम देत्या पाखराची गाठभेट झालीच तर ओळख बी पटत नाही. देवाले डोळे. तसंच माणसाचं बी. मग आपण तरी कशाले त्याले जवळ बस म्हणाव, हां? अन आपल्याच हातानं आपल्याच थोबाडीत मारून घ्याव. नाही बसत. नको बसू बापा, सुख ढाळ घे तिकडी. तो असा मनाच्या खोल विहिरीत उतरला होता. मनाच्या कोरड्या विहिरीत उतरून जीव घाबरत होता. तर तेवढ्यात बाहेर एकच गलका ऐकायला आला. तसा तो मनाच्या तळातून वर आला. हाताचा रेटा देऊन भिंतीकडे सरकला. प्लॅस्टर केलेला जडशीळ पाय वर ओढून घेताना पायातली कळ मस्तकात तडकली. दम दाटून आला. सुस्कारा सोडून तो मागच्या भिंतीचा टेकू घेऊन बसला. दारातून बाहेर पाहू लागला. बाहेर माणसांचा गोंधळ गलका ऐकायला येत होता. पोरं सोरं धावपळ करताना दिसत होते. त्यांच्या मागून समोरच्या पटांगणात एक ट्रकचं धूळ रोरावत आलं. उभं राहिलं तेव्हा त्यातून लुंग्या लावलेली, बनियन घातलेली कळकटली माणसं धडाधड उड्या मारत खाली उतरली. ट्रक बरोबर करायचा तिथं उभा केला आणि त्याच्या मागच्या बाजूने लावलेली बोरिंग मशीन सुरू झाली. घटकाभर मशीनचा कसाच्या कसा कांठळ्या बसवणारा आणि काळीज हादरवून सोडणारा आवाज झाला. लोखंडी पाईपाचे बुधले धडाधड खाली पडल्याचे आवाज आले आणि बोरिंग मशीनचा सूळ भुईच्या पोटात घुसला. जिकडे तिकडे धूळच धूळ उडू लागली. भुईच्या पोटात छिद्र पडायला सुरुवात झाली. मशीनच्या कर्कश आवाजाने सगळी गल्ली हादरून गेली. हातपंप तयार करणाऱ्या ट्रकचं इंजिन भयानक केकाटू लागलं. ट्रकच्या मागच्या बाजूच्या यंत्रातून सूळच्या सूळ भुईच्या पोटात सटांग सटांग आवाज करीत घुसायला लागले. कोरडी धूळ आणि खडक फोडून वर येणारं दगडाचं पीठ सगळीकडे पसरून गेलं. ट्रकच्या चोही बाजूंनी गर्दीचा वेढा पडला. माणसं तोंड वासून पाहायला लागले. पाहून झाल्यावर निघून जायला लागले. त्यांची जागा पुन्हा नवीन माणसं घ्यायला लागले. मशीन थांबायला तयार नव्हती.
सुळावर नवीन सूळ टाकल्या जात होते. नवीन सूळ टाकताना प्रचंड खडखडाट होत होता. त्या आवाजानं सगळं वातावरण थरकापून जात होतं. दुपारच्या सावल्या कलंडल्या तेव्हा नंदू आळशी आणि गुलाबराव भालेराव आपल्या घराकडे येताना राघोजीला दिसले. तसा त्याला हुरूप आला. ते आत आले. जमीन फुंकून त्याच्याजवळ बसले. राघोजी मन भरून हसला, खुश झाला. काय म्हणते तुमचा पाय राघोजी? नंदू आळशीनं विचारलं. पण राघोजीला काही ऐकायलाच गेलं नाही, कारण बाहेरच्या मशीनचा भयानक आवाज सगळीकडे व्यापून होता. त्याच्यानं काही ऐकायला आलं नाही. तरी तो नंदू आळशीचे हालते ओठ पाहून हसला, कारण ते आपल्याजवळ बसायला आले याचाच त्याला खूप आनंद झाला होता. हसायला लागले बापा तुम्ही तर. खुश आहे वाटते तुमच्या दारात हापसी व्हायला लागली म्हणून. असं गुलाबराव ओरडून म्हणाला. ते आता ऐकायला आलं. चांगलं होऊन राहिलं. राघोजीही ओरडला. समद्या गावातच आता असा धडाका सुरू आहे. थोडं करते का सरकार? तरी पण भुईच्या पोटातच पाणी नाही, त्याला सरकार तरी काय करणार? या हापशीला लागते का नाही कान्नू पाणी? राघोजीनं विचारलं. काय अंदाज दिसत नाही. 100 फूट गेलं म्हणतात, तरी अजून फुफोल्डाच येऊन राहिला. समजा सिमेंटच झालं खडकातल्या फुफोल्ड्याचं. लागाय पाहिजे बाप्पा पाणी. लोकांची वनवन तरी कमी होईल. निरा नाम पिसाळल्यावाने झाले. बायका माणसं पोरं सोरं. एखादी गोष्ट असल्यावर काही अप्रूप वाटत नाही, पण ती नसल्यावरच तिचं मोल कळते. मेल्यावरच माणसाचं मोठेपण समजते. तशीच बखाड पडल्यावरच माणूस आभाळ निहाळते. तिघेही आपसात बोलत होते. बाहेरचा आवाज भयानक होता. तिघांनाही ओरडून ओरडून बोलावं लागत होतं. त्यामुळे आपल्या घशाला कोरड पडत आहे हे तिघांच्याही लक्षात आलं. तसं त्यांच्या नकळतच त्यांनी बोलायचं थांबवलं आणि सगळे बाहेरच्या ट्रककडे पाहत बसले. त्या दोघांना चहा द्यावा असं राघोजीला वाटत होतं. पण रामकोर आणि वर्षा दोघीही बाहेर गेल्या होत्या. शेजारच्या ओट्यावर बायकांच्या गर्दीत बसलेल्या दिसत होत्या. बायकांच्या संगतीनं आपणही ट्रकचा धडाका पाहत होत्या. बराच वेळ दोघे बसले अन मग अंगावरची धूळ झटकत निघून गेले. राघोजी पुन्हा एकटाच उरला. मनातून उदास झाला. मशीनचा खडखड आवाज सतत सुरूच होता. त्या आवाजाने डोकं गच्च झालं. राघोजी शेवाळेनं डोळे मिटले. डोळ्यापुढं काही बाई दिसू लागलं. ते सोसत कासावीस झाला. लागलं पाणी, लागलं पाणी लागलं, असा एकच आवाज उठला. त्यानं डोळे उघडले तेव्हा बाहेरचा प्रकाश डोळ्यांना डसल्यासारखा झाला. घरात विजेचा दिवा लागलेला होता. बाहेरच्या खांबावरही ट्यूबलाईट लखलखत होता. त्याने डोळे मिचमिचे करीत बाहेर पाहिलं. बाहेरच्या ट्रकजवळ कल्लोळ उठला होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं. अन लागलं पाणी असे ते ओरडत होते. पक्क हाय का रे पाणी? राघोजीलाही आनंद झाला होता. म्हणून त्याने बाहेर धावपळ करणाऱ्या पोरांना विचारलं. पण खडखड आवाज भयानक होता. त्याचा आवाज तिकडे कोणालाच ऐकायला जात नव्हता. पाण्याचा ओला वास, धूळ माती ओली झाल्याचा वास मात्र त्याला येत होता. तो मन भरून हुंगून घेत होता. बऱ्याच दिवसांनी असा हुंगायला मिळत होता. बऱ्याच वेळानं मशीन बंद झाली. एकदम सगळं सुनसान झालं. डोक्यावरच्या ओल्या गवताचा भारा घरी आणून टाकल्यावर त्याला जसं हलकं वाटायचं तसं आताही वाटू लागलं.
माणसांचा कलकलाट तेवढा ऐकायला येत होता. कानात सुन्न वाजत होतं. तेवढ्यात वर्षा अन रामकोर दोघी घरात आल्या. लागलं का हा वर्षा पाणी? त्यानं विचारलं. हा लागलं ना पाणी लागलं. मग मग कधी बसवणार आहेत हापशी? उद्या परवाच बसवणार आहेत म्हणतात लोक. असं सांगून वर्षा आत गेली. रामकोर तर आधीच आतल्या ओसरीत गेली होती आणि तिकडच्या अंगणातल्या खाटेला तिनं अंग दिलं होतं. दारातल्या हापशीले पाणी लागलं, त्याच्यानं तिच्या अंगची आग होत असल. आपल्या पोराची, आपल्या घराची कमाई कमी होते का काय असं तिला वाटत असल. आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 24वा ऐकलात. वाचक स्वर होता आनंद जहागीरदार यांचा. सहभाग होता विष्णू निंबाळकर, मनोज देशमुख, दीपक माहितकर आणि भारती मामनकर यांचा. निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं. सादरकर्ते देविदास पारखी. ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती.